संत ज्ञानेश्वर माऊलींचा 729वा संजीवनी सोहळा जो आहे तो पार पडत आहे। त्यासाठी आपण पाहिलं तर इंद्रायणी नदीचा घाट जो आहे तो वारकऱ्यांनी फुलून गेलेला पाहायला मिळतो। आपण पाहू शकतो की राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातून हे वारकरी जे आहेत ते आपल्या शेतीची कामं उरकून जे आहे ते आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन घेण्यासाठी आलेलं आपल्याला एकूण पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकतो की आज कार्तिकी एकादशी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात जे आहे ते वारकरी भाविक जे आहेत ते आळंदी नगरीत दाखल झाले आहेत। 5 लाख वारकरी जे आहेत ती येणार असल्याची अपेक्षा जी आहे ती आता विश्वस्तांकडून या ठिकाणी करण्यात आली आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहू शकतो की येणाऱ्या वारकऱ्यांसाठी सुविधा देखील या ठिकाणी विश्वस्तांकडून देण्यात आलेला पाहायला मिळते। आपण पाहू शकतो की अनुचित कुठलाही प्रकार घडू नये यासाठी नदीमध्ये जी आहे ती बोट NDRFची फिरताना पाहायला मिळते। कुठलाही वारकरी जो आहे तो पाण्यामध्ये पडला तर तत्काळ जी आहे ती NDRFची बोट त्यामध्ये असलेले जवान हे त्यांना वाचवण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकतो की त्या ठिकाणी एक स्कायवॉक जो आहे तो बांधण्यात आलेला आहे। त्या स्कायवॉकवरून नवीन हा स्कायवॉक आहे, त्या स्कायवॉकवरून जे आहे ते आता दर्शन जे आहे ते सुलभतेने होताना पाहायला मिळते। आपल्याला पाहिलं तर 5 लाख पेक्षा अधिक भाविक जे आहे ते येण्याची शक्यता जी आहे ती विश्वस्तांकडून या ठिकाणी वर्तवण्यात आलेली पाहायला मिळत आहे। 17 तारखेला होणारा मुख्य सोहळा त्याआधी सुरू असलेली ही कार्यक्रमाची रेलचेल आपल्याला आता एकूणच पाहायला मिळत आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, आळंदी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।